नमस्कार मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी आलेली आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात 535 कोटी रुपये. काय संपूर्ण बातमी आपण जाणून घेऊया. याच्यामध्ये अमरावती विभागामध्ये अमरावती जिल्ह्यात 10,135 शेतकऱ्यांच्या खात्यात 16,11,81,000 रुपये टाकण्यात आलेले आहे. तर बुलढाणा जिल्ह्यात 6,246 शेतकऱ्यांच्या खात्यात 6,95,00,000 रुपये आणि अकोला जिल्ह्यात 5,000 शेतकऱ्यांना 6,17,63,000 रुपये. तर यवतमाळ जिल्ह्यात 5,171 शेतकऱ्यांसाठी 4,26,00,000. तर वाशिम जिल्ह्यात 1,792 शेतकऱ्यांना 1,85,00,000 रुपये टाकण्यात आले. तसेच नागपूर विभागात चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 45,424 शेतकऱ्यांना 41,87,00,000. गडचिरोली जिल्ह्यात 18,988 शेतकऱ्यांना 19,16,00,000. तर भंडारा जिल्ह्यात 19,037 शेतकऱ्यांच्या खात्यात 19,14,00,000 रुपये टाकण्यात आले. तसेच वर्धा जिल्ह्यामध्ये 16,248 शेतकऱ्यांच्या खात्यात तब्बल 16,39,33,000 रुपये टाकण्यात आले. तर गोंदिया जिल्ह्यामध्ये 5,000 शेतकऱ्यांच्या खात्यात जे आहे 5,995 शेतकऱ्यांच्या खात्यात 6,26,00,000. तर नागपूर जिल्ह्यात 2,158 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2,96,00,000 रुपये टाकण्यात आले आहे. मित्रांनो, काय ही संपूर्ण बातमी ते नैसर्गिक आपत्तीमुळे जे शेतकरी बाधित झाले होते त्या शेतकऱ्यांना आता दिलासा मिळालेला आहे. तब्बल 535,65,74,893 रुपयांची मदत शासनानं वितरित केलेली आहे. याच्यामध्ये बरेच शेतकऱ्यांचे जे आहे बँक खात्याला KYC नव्हतं, त्याच्यामुळे थांबलं होतं आणि बऱ्याचशांना KYC सुद्धा करायचं होतं, त्याच्यामुळे हे पैसे येण्याचे थांबले होते. परंतु आता जे आहे सरकारने हे पैसे जमा केलेले आहे. तरीही 535 कोटी रुपये ही नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आली आहे. तरी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.